हाय गाईज, हा खलबत्ता कशासाठी? तर लाल लाल मिरच्यांसाठी। आज आपण मस्तपैकी लाल जरद मिरच्यांची चटणी बनवूयात। चला मग, मी खलबत्ता वॉश करून घेतलेला आहे। आता मी त्याच्यामध्ये लाल मिरच्या टाकते आहे। हिरव्या मिरच्यांपेक्षा लाल मिरच्यांचा जो रंग येतो ना तो मस्त येतो आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागतात। त्याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि फक्त मीठ टाकले आणि हे सर्व इन्ग्रेडियंट आपण खलबत्त्याच्या सहाय्याने वाटून घेऊयात। ही चटणी इतकी मस्त लागते की तुमच्या कोणत्याही बाजारातले सॉसेस असतात ना त्यांना ही मागे पाडेल। दगडी पाटा वरवंट्याची चव आणि ताज्या आणलेल्या मिरच्या त्या पण लालसर खूप सुंदर दिसतात आणि ती चटणीसुद्धा अशी लाल जरद दिसते, चवीलासुद्धा खूप छान लागते। नक्की ट्राय करा। आपण हे कशासोबतही ट्राय करू शकतो। घरात जर भाजी नसेल तर भाकरी आणि ही चटणी मस्त लागते। बाहेरच्या चटण्यांमध्ये किंवा सॉसेसमध्ये केमिकल्स असतात, त्यामुळे आपण घरगुती पद्धतीनेच व्यवस्थित असे 1 महिन्यापर्यंत टिकणारी ही चटणी करून ठेवू शकतो। ही चटणी बनवताना सहसा हाताला लागून देऊ नका। हाताला जर चटणीचा तिखटपणा लागला तर ती झणझण थांबत नाही। वर आपण ज्या गोष्टींना हात लावतो तिथे सुद्धा तिखटपणा जाणवतो, त्यामुळे चुकूनही हात यूज करू नका। तुम्ही स्पूनच्या साहाय्यानेच ती चटणी काढून घ्या। मस्त अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। पहा, मी चमच्याच्या साहाय्याने ती काढून घेते आहे आणि रंगसुद्धा मस्त असा लाल जरद आलेला आहे, तो पण ओरिजिनल। त्यामुळे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये सांगत जा कशा झाल्या आहेत त्या। आता आपण सगळे चटणी काढून घेऊयात आणि तुम्ही ही चटणी बनवताना आपण बारीक मीठ यूज केलेलं आहे। या बारीक मिठाच्या ऐवजी आपण जाडसर मीठ जर यूज केलं तर तिला अजून चव येते। कारण की गावरान पद्धतीने जर आपण मिरची बनवायला गेलो तर तिथे गावाकडे आपण जाडसर मीठच यूज करतो। मी आता बारीक मीठ यूज केलं आहे। गरम भाकरी आणि त्याच्यावर मिरचीचा गोळा, आहा मस्त लागते। नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। आता आपण याच्यावर मस्तपैकी तेलाची धार सोडूयात, त्यामुळे अजून चव येते आणि चटणी टिकायलासुद्धा मदत होते। आपण ही चटणी 1 महिन्यापर्यंत प्रिझर्व करू ठेवू शकतो। तेलामुळे ही आरामशीर 1 महिना टिकते।